हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत इयत्ता 12वी इंग्लिश योग भारती यातील इंग्लिशचा जो सेक्शन 4 आहे त्यातील 4.2 टू सर विथ लव या चॅप्टरचा हा सेकंड पार्ट आहे. आणि या सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत थीम ऑफ द नोवेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट या दोन गोष्टींवर आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग पार्ट 2 टू सर विथ लव या चॅप्टरचा पार्ट 2 तो म्हणजे कशावर तर थीम ऑफ द नोवेल याला डिटेलमध्ये समजून घ्यायला. थीम ऑफ द नोवेल कादंबरीची थीम काय आहे. आता थीम या शब्दाचा अर्थ होतो की मुख्य आशय किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो मुख्य विषय. अंडरस्टँड. मध्यवर्ती कल्पना असं देखील त्याला म्हटलं जातं. तर या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना काय आहे, मुख्य विषय काय आहे या कादंबरीचा तर लक्षात घ्या. स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप म्हणजे विद्यार्थी शिक्षक नातं, प्रेजुडाईस म्हणजे पूर्वग्रह, अँड रेसिझम आणि रेसिझम म्हणजे वंशवाद. दीज आर द मेजर थीम्स ऑफ द नोवेल. या तिन्ही ज्या आहेत हे काय तर या कादंबरीच्या प्रमुख अशा थीम आहेत, मध्यवर्ती कल्पना आहेत. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा थोडक्यामध्ये या तीन जे विषय सांगितलेले तुम्हाला प्रमुख या तिन्ही विषयांभोवतीच काय होते तर ही कादंबरी काय असते तर फिरत असते. ठीक आहे. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. रफ म्हणजे खडतर आणि नोटोरियस मीन्स बदनाम, कुप्रसिद्ध. तर E.R. Braithwaite हे जे या कादंबरीचे लेखक आहे त्यांना काय होतं तर शिक्षकाचा जॉब मिळतो, नोकरी मिळते एका खडतर व बदनाम अशा शाळेमध्ये. ठीक आहे. ही फाइंड्स दॅट तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल. आणि हे जे ह्या शाळेत शिकण्याचे विद्यार्थी आहेत ते अशा बॅकग्राऊंडशी बिलॉंग करतात, अशा पार्श्वभूमीतून ते आलेले आहेत की दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. आणि ती जी पार्श्वभूमी आहे ज्यातून ज्या ठिकाणून ती मुलं आहेत दॅट इज नॉट सुटेबल ती काय नाही तर अनुकूल नाही आहे कशासाठी लर्निंग शिकण्यासाठी अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस त्या सर्व मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे सर्वांगीण विकासासाठी. ओके. ती जी पार्श्वभूमी आहे ते जे बॅकग्राऊंड आहे ते काय नाही तर अनुकूल नाही असं त्या लेखकाच्या मिस E.R. Braithwaite यांच्या निदर्शनात येतं. ही नोटीस त्यानंतर त्यांना हे सुद्धा जाणवतं की द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. जी मुलं आहेत विद्यार्थी ते सुद्धा काय करायला तयार नाही तर त्यांची वृत्ती ॲटिट्यूड आणि बिहेवियर मीन्स वागणूक ते स्वतःची वृत्ती आणि वागणूक बदलण्यासाठी सुद्धा तयार नाहीत हे सुद्धा त्यांना समजतं, हे सुद्धा त्यांना जाणवतं. कोणाला E.R. Braithwaite यांना जेव्हा ते त्या शाळेत जॉईन होता त्यानंतर. ठीक आहे. आता पुढे काय दिलं बघा. Braithwaite विथ हिज नोवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज. Braithwaite काय करतात आपल्या नवीन आणि क्रिएटिव्ह म्हणजे काय तर सृजनशील अशा ज्या कल्पना आहेत. त्यानंतर इनोव्हेटिव्ह टेक्निक नाविन्यपूर्ण पद्धती अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची समज यांच्या जोरावर काय करतात ते अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. या सर्वांच्या जोरावर ते काय करतात तर मुलांची विद्यार्थ्यांची हळूहळू मने जिंकतात. ठीक आहे. दो ही वॉज बुलिट. ओके. त्यांना अनेक वेळा त्यांचा छळ केला जातो, हरॅश केला जातो, त्यांचा अपमान केला जातो. कोणाचा E.R. Braithwaite यांचा मुलांकडून. मेंटली अँड फिजिकली टॉर्चर मेनी टाइम्स. त्याचबरोबर मानसिक व शारीरिक त्राससुद्धा त्यांना सहन करावा लागतो शिक्षकाला त्या E.R. Braithwaite यांना. ओके. ही डिडंट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नोवेल आयडियाज अँड टेक्निक्स. इतकं झाल्यानंतर सुद्धा ते काय करत नाही तर ही डिडंट लूज हिज पेशन्स. ते स्वतःचं नियंत्रण ते सोडत नाहीत. ओके. आणि पुन्हा त्यांचं जे काही बदल कंटिन्यू जे काही त्यांना इम्प्लिमेंट करायचे नवीन आयडियाज, नवीन अशा ज्या कल्पना आहेत, टेक्निक आहेत, नवीन असे जे तंत्र आहेत जे त्यांना इम्प्लिमेंट करायचे ते चालूच ठेवतात. दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईफ. आणि याचा फायदा त्यांना असा होतो की विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल ते घडवून आणतात. त्यांच्या जे काही काय असतं नवीन आयडियाज आहेत, टेक्निक्स आहेत यांचा वापर करून. त्यांना त्रास होतो परंतु त्या त्रासाला सहन करून ते काय करतात तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतात. ठीक आहे. पुढचा पॅसेज काय सांगतो बघा. द रेसिझम प्रिव्हॅलंट इन द ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर विथ लव टेक्स प्लेस. ओके. इज अ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नोवेल. आता मिड 1940s म्हणजे कुठला टाईम पिरियड 1940 पासून तर 1950च्या दरम्यानचा टाईम पिरियड. त्यातही विशेषतः 1945 मिड आहे की नाही. 1940 ते 1950च्या दरम्यान हे जे 10 वर्ष यामध्ये मिड टाईम कुठला असणार तर 1945-46. तर या दरम्यान आपल्याला दिसून येतं की ग्रेट ब्रिटनमध्ये वंशभेद जो होता तो प्रिव्हॅलंट होता म्हणजे खूप जास्त प्रमाणात तो असायचा. ठीक आहे.
आणि ज्यावेळेस ही कादंबरी लिहिली गेली, आता ही कादंबरीसुद्धा मिड 1940वर लिहिली गेली आहे, टू सर्व विथ लव, त्यावेळी देखील हा मुद्दा जो होता जो कादंबरीत आहे कशाचा, रेसिझमचा, तो खूप जास्त होता. ठीक आहे. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्स रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन. आता नॅरेटर जो आहे, कथनकर्ता, आपल्या आयुष्यातील अनेक असे प्रसंग तो सांगतोय, इन्सिडेंट तो सांगतोय की जिथे त्याला काय झालं तर जे काही रेसिझम आहे, गोऱ्या ब्रिटिश लोकांकडून वंशभेद त्यांना सहन करावं लागला, असे बरेचसे इन्सिडेंट तिथे लेखक सांगत आहे. ठीक आहे. इन विच एक्सपिरियन्स द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन इन्क्लुडिंग इन्काउंटर्स ऑन द बसेस. आता कुठे कुठे एक्सपिरियन्स आला त्याला वंशभेदाचा, तर बसमध्ये प्रवास करत असताना, त्यानंतर ॲट जॉब इंटरव्ह्यू, त्याचबरोबर नोकरीच्या मुलाखती दरम्यान, ॲट ग्रीनस्लेट स्कूल, त्या शाळेतसुद्धा त्यांना एक्सपिरियन्स आला कशाचा, तर वंशभेदाचा. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, आणि त्याचबरोबर घर शोधताना, ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन, आणि आपल्या प्रेयसीसोबत रेस्टॉरंटमध्ये जाताना, अशा अनेक ठिकाणी त्याला काय झालं तर रेसिझम मीन्स वंशभेदाचा अनुभव येतो. आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केल्या तर इथे मांडलेल्या आहेत या कादंबरीमध्ये स्पष्टपणे. ठीक आहे. ॲट द ऑनसेट ब्रेथवेट इज स्टक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेजुडायसेस. आता सुरुवातीला ब्रेथवेट यांना असा जो पूर्वग्रह आहे पाहून मोठा धक्का बसतो. हे जे पूर्वग्रह आहेत म्हणजे व्हाईट लोक जे काही कमजोर समजतात ब्लॅक लोकांना, कृष्णवर्णीय लोकांना, हे बघून त्यांना मोठा धक्काच बसतो. ठीक आहे. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गयाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटन कॉलनी. त्याचं पालनपोषण कुठं झालं होतं तर ब्रिटिश गयाना येथे झालं होतं. म्हणजे तो लहानचा मोठा झाला ब्रिटिश गयाना येथे, म्हणजे गयाना नावाचा जो एरिया आहे तिथं ब्रिटिश रूल करत होते, तिथे तो मोठा झाला होता, तिथे त्याचं पालनपोषण झालं होतं. आणि काय करायचा तो, ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, तो स्वतःला काय समजायचा तर एक ब्रिटिश नागरिक म्हणून पाहत होता. ठीक आहे. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन ब्रिटिश कॉलनी, ब्रिटिश वसाहतीतील एक कृष्णवर्णीय किंवा मग काळ्या वर्णाचा ब्रिटिश म्हणून तो स्वतःला बघत नव्हता. ठीक आहे. कोण? E.R. ब्रेथवेट. When he served Great Britain in the Royal Air Force that gave him respect and esteem in the society. रॉयल एअर फोर्समध्ये ग्रेट ब्रिटनसाठी काम करत असताना, सेवा देत असताना त्यांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळत होती. ज्यावेळेस युद्धासाठी जायचा त्यावेळेस त्याला प्रतिष्ठा मिळत होती. द डे ही लेफ्ट द जॉब, मात्र ज्या दिवशी त्यांनी ती नोकरी सोडली, E.R. ब्रेथवेट यांनी ती नोकरी सोडली, ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी ॲन आउटसाइडर. त्या दिवसापासूनच ते स्वतःला काय समजायला लागले तर समाजात परक अशा प्रकारे त्यांना वाटू लागलं होतं. एक आउटसाइडर म्हणजे त्या देशातला नाही अशा प्रकारची त्याला भावना यायला लागली होती. कोणला? E.R. ब्रेथवेट यांना. ठीक आहे. पुढचा पॅसेज काय सांगतो बघा. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज. आता नोकरीच्या मुलाखतीमध्ये ब्रेथवेट यांचा जो मोठा अनुभव आहे, एक्सटेन्सिव्ह मीन्स मोठा, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण, यांचा काही उपयोग पडत नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. ठीक आहे. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल. आणि जिथे कुठे ते काय करायचे तर नोकरीसाठी जायचे, त्यांना काय सांगितलं जायचं तर द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल, ही जी नोकरी आहे ती आधीच भरली गेली आहे असं सांगितलं जातं. तर किंवा मग ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट, किंवा मग त्यांना सांगितलं जायचं की ते त्या नोकरीसाठी जास्त पात्रताधारक आहेत असं त्यांना म्हटलं जायचं. दिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बेट्रेयल फॉर द ब्रिटिश. आणि यामुळे ब्रिटिश लोकांबद्दल त्यांच्या मनात असलेली जी फसवणुकीची भावना आहे ती अधिक तीव्र होते. आणखीन राग त्यांना त्या गोष्टीचा येतो, आणखीन तीव्रता वाढते की हे जे ब्रिटिश आहेत ते कसे तर फसवेगिरी करणारे लोक आहेत. ठीक आहे. ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रिअरली डज ही डू सो वर्बली. तरी ते कधी काय करत नाही तर शारीरिक हिंसेकडे वळत नाही, फक्त काय करतात तर क्वचितच शब्दांनी राग व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. व्हर्बलीच ते फक्त बोलत आहेत, कुठल्या प्रकारचं फिजिकली शारीरिक हिंसेकडे ते वळत नाहीत. ही एक्झिबिट्स पेशंट इंड्युरन्स ॲट टाइम्स. अंडरस्टँड. अनेक वेळा ते संयमाने सहन करतात. इंड्युअर करणं म्हणजे सहन करणं, एकदम संयमाने ते काय करतात तर सहन करतात. अँड अदर्स, आणि कधीकधी he describes the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. आणि कधीकधी त्यांच्या मनात इतका राग वाढतो की ते काय करतात तर द्वेषात म्हणजे ते पूर्णतः रागामध्ये ट्रान्सफॉर्म होतात, त्यांच्यामध्ये बदल होतो आणि ते सांगतात की ते आता बदलत आहेत.
ट्रान्सफॉर्मिंग इन टू हेट्रेड सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर टू हर्ट दोज, आणि त्यांच्याशी इच्छा होते की जे अन्याय करणारे आहे त्यांना काय केलं पाहिजे तर दुखवलं गेलं पाहिजे, अशी त्यांच्या मनामध्ये काय ती तर भावना येते, अशा प्रकारे त्यांना वाटत असतं. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस, या सर्व अनुभवांमुळे ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीन स्लेट स्कूल टू बी a bit notorious and rough in behavior, but proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their lives. परंतु या सर्व अनुभवांमुळे ते काही ग्रीन स्लेट स्कूलमधील किंवा शाळेतील विद्यार्थी आहे त्यांना थोडेसे बदमाश आणि उद्धट स्वभावाचे वाटतात. नोटोरियस मीन्स बदमाश, रफ म्हणजे काय तर उद्धट असे ते वाटतात. परंतु आता हे वाटून सुद्धा बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट, परंतु योग्य काळजी आणि समजून जर आपण त्यांना घेतलं, ट्रीटमेंट आपण त्यांना योग्य प्रकारे दिली, वागणूक आपण त्यांना चांगल्या प्रकारे दिली, तर ऑल द स्टुडंट्स वुड शुअरली अचीव सक्सेस. तर काय होईल तर हे विद्यार्थी नक्कीच जीवनात काय होतील तर यश मिळवू शकतील. ठीक आहे. अँड डिझायर गोल्स इन देअर लाईफ्स, आणि आपल्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचतील असा विश्वास कोणाला आहे तर या ब्रेथवेट यांना आहे. ठीक आहे. हे आपण या कादंबरीत बघणार आहोतच. ठीक आहे. आता आपण बघतो पुढे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, म्हणजेच उताराचा सारांश. तर उतारा कुठला आहे बघा आपल्या चॅप्टरमध्ये, तो आहे चॅप्टर नंबर 17. या चॅप्टर नंबर 17 जो आहे त्याचा हा जो उतारा आहे, या उताराचा इथे सारांश दिलेला आहे. सारांश म्हणजे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की या चॅप्टरमध्ये ॲक्च्युअली आपण काय शिकणार आहोत, काय बघणार आहोत. तर तो सिनॉप्सिस काय, तो सारांश काय तर आपण बघूया. इन दिस एक्स्ट्रॅक्ट, या उतार्यामध्ये ब्रेथवेट रिकाउंट्स म्हणजे आठवतात, आणि ते तिचं त्या गोष्टीचं वर्णन करता. या एक्स्ट्रॅक्टमध्ये काय वर्णन करता येते, द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल, म्हणजे जी काही विद्यार्थी परिषद आहे त्यांच्याकडून हाफ इयरली रिपोर्ट मीन्स अर्धवार्षिक अहवालाचं वर्णन तिथे सांगतात या एक्स्ट्रॅक्टमध्ये. इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी अँड अदर स्टुडंट्स, आणि या अहवालामध्ये शाळेतील विद्यार्थी काय करतात तर शिक्षक वर्ग, फॅकल्टी म्हणजे शिक्षक वर्ग आणि इतर विद्यार्थ्यांसमोर काय करतात तर ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फार, ते आतापर्यंत त्यांनी काय शिकलं आहे याबद्दल माहिती देतात या हाफ इयरली रिपोर्टमध्ये. थोडक्यात सांगायचं झाल्यास इथे ब्रेथवेट वर्णन करतायत, जे की स्टुडंट काउन्सिल आहे ते काय करतायत तर अहवाल देण्याचं काम करतायत सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर, की ते आतापर्यंत ते काय शिकले आहेत हीची माहिती ते सांगतात या रिपोर्टमध्ये. ठीक आहे. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, cultures, customs and the importance of international and interracial cooperation. आता ब्रेथवेटचे जे काही वर्गातील वर्गप्रतिनिधी आहे आपल्या अभ्यासक्रमाविषयी स्पीक नॉलेजेबली म्हणजे एकदम जाणकारपणे तो बोलतोय कोर्सवर्कबद्दल, अभ्यासक्रमाविषयी, आणि अ प्लेस कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्पसाइज, आणि विशेष तो काय करतो तर एम्पसाइज म्हणजे विशेष तो भर देतोय कशावर, हाऊ मच दे हॅव लर्न, ते किती शिकले आहेत कशाबद्दल, अबाउट डिफरंट पीपल, विविध लोकांबद्दल ते किती शिकले आहेत याच्यावरती भर देतोय कोण तो विद्यार्थी, आणि तो सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तो सांगतोय त्या ब्रेथवेटच्या क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. कल्चर म्हणजे डिफरंट पीपल, वेगवेगळी लोक, संस्कृती, कस्टम्स म्हणजे काय तर चालीरीती, अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कॉर्पोरेशन, आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आणि इंटररेशियल मीन्स आंतरवंशीय सहकार्य याचं महत्त्व किती आहे यावर तो काय करतोय तर विशेष भर देताना दिसतोय, आणि याबद्दल या एक्स्ट्रामध्ये आपल्याला दिसून येईल. मिस जोसेफ अँड डेनहॅम, आता मिस जोसेफ आहे आणि डेनहॅम आहे, बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास, दोघी काय तर ब्रेथवेटच्या वर्गातील विद्यार्थी असून प्रिसाइड ओव्हर द मीटिंग, ते या सभेचे अध्यक्षपदसुद्धा सांभाळतात, म्हणजे त्याच्याच क्लासचे विद्यार्थी आहेत आणि ते या सभेचे काय तर अध्यक्षपदसुद्धा सांभाळत आहेत. ॲट द आउटसेट, ओके, सुरुवातीला म्हणजे या हाफ इयरली रिपोर्ट या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर, मिस्टर फ्लोरियन जे आहेत मुख्याध्यापक, ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन, सभेला काय करतात मिस्टर फ्लोरियन ही जी काही सभा आहे तिथे त्यांना दीर्घ आणि सर्वांना आवडणारं असं भाषण ते करतात. वन आफ्टर अनादर, एकामागे एक, इच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट, प्रत्येक क्लास काय करतो तर ब्रीफ रिपोर्ट म्हणजे थोडक्यात अहवाल सादर करत आहेत ऑफ देअर प्रोग्रेस, त्यांचे झालेल्या प्रोग्रेसबद्दल, थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह्ज ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग इन इच सब्जेक्ट सो फॉर,
त्यांनी जे काही निवडलेला प्रतिनिधी आहे त्याच्यामार्फत आतापर्यंत प्रत्येक विषयात काय शिकले आहेत, किती प्रगती झाली आहेत याचा थोडक्यात अहवाल ते सादर करत आहेत. प्रत्येक क्लास ते करण्याचं काम करत आहे, प्रत्येक वर्ग. ठीक आहे. अ पॅनल ऑफ टीचर्स is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. आणि त्यानंतर प्रत्येक वर्गाच्या सादर केलेल्या अहवालाविषयी प्रश्न विचारण्यासाठी आणि त्याची उत्तरं देण्यासाठी शिक्षकांची एक समिती निवडली जाते. ठीक आहे. प्रश्न विचारायचे ते पॅनलला आणि त्यांचे आन्सर देण्यासाठी सुद्धा शिक्षकांची एक समिती निवडली जाते. ठीक आहे. The lowest class begins first, and it is obvious that as the students progress through the ranks there is a marked development in their ability to express themselves. सर्वात खालचा वर्ग प्रथम सादरीकरण करतो आणि जसे जसे विद्यार्थी वरच्या वर्गापर्यंत पोहोचतात काय दिसतं तर त्यांच्यामध्ये प्रोग्रेस दिसून येते. द रँक देअर इज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. म्हणजे तशी जशी त्यांच्यात स्वतःची विचार मांडण्याची क्षमतामध्ये काय दिसतं तर लक्षणीयरित्या वाढ झालेली दिसते. ठीक आहे. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बीइंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. आता ब्रेथवेट यांचा जो क्लास आहे, यांचा जो वर्ग आहे तो सर्वात मोठा असल्यामुळे त्यांचा अहवाल शेवटी सादर केला जातो. काय बघा त्यांच्या अहवालामध्ये मग, मिस जोसेफ begins the highest classes proceeding by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. आता मिस जोसेफ सर्वात वरच्या वर्गाची कारवाईची सुरुवात करताना स्पष्ट सांगते ती क्लिअर कट स्पष्ट सांगते की या सत्रात त्यांच्या सर्व अभ्यासामागील समान विषय म्हणजे काय तर मानवजातीची परस्परावलंबनाची संकल्पना होय. इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड मानवजाती एकमेकावर डिपेंड आहे हीच त्यांच्या या टर्मची या सत्राची काय तर अभ्यासामागील एक समान विषय थीम सांगितण्याचं काम ती करते. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ. आता पॉटर जो आहे तो गणित या विषयावर बोलतो. फोकसिंग आणि गणित विषयाबद्दल तो काय फोकस करतोय, फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. आणि तो यामध्ये बोलताना बोलतो की समान वजन कॉमन वेट आणि मोजमाप पद्धतीच्या वापरामुळे जगातील लोकांमध्ये अधिक समज वाढते यावर तो भर देतोय. ठीक आहे. त्याच्या स्पीचमध्ये मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी. त्यानंतर भूगोल या विषयावर मिस पेग आणि जॅक्सन बोलतात. ठीक आहे. अँड मिस डेअर अँड फर्मन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. आता शरीररचना फिजिओलॉजी म्हणजे काय तर शरीररचना या विषयावर कोण बोलतात तर मिस डिअर आणि फर्मन काय करतात तर डिस्कस करतात, चर्चा करतात. विथ फर्मन स्टिलिंग द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन. आता इथे फर्मन काय करतो तर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय कशा पद्धतीने तर मानवी सांगाड्याचं मॉडेल दाखवून, मानवाचं स्केलेटन दाखवून. अँड स्ट्रेसिंग द क्लास कंक्लुजन. आणि यातून तो काय करतो तर त्याच्या वर्गाचा जो निष्कर्ष आहे तो ठळकपणे मांडतोय. आणि काय निष्कर्ष आहे, बेसिकली ऑल पीपल वर द सेम. मुळात सर्व माणसे सारखीच असतात हे सांगण्याचं काम तो करतोय स्केलेटन दाखवून, मानवी सांगाड्याचं मॉडेल दाखवून. ठीक आहे. आणि वर्गाचा निष्कर्षसुद्धा ठळक मांडण्याचं काम तो इथून करतो आहे. मिस डॉट ऑन हिस्ट्री. मिस डॉट काय करताय तर मिस डॉट जी आहे ती इतिहास या विषयावर सादर करते. ठीक आहे. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. आणि मिस जोसेफ जे आहे ती ग्रहविज्ञान मिस डोमेस्टिक सायन्स या विषयावर स्वतःचा अहवाल सादर करते. Denham creates a steer by speaking on the required subject of PT and games, complaining that the class was ill-conceived and pointless. आता इथे डेनहॅम तर गोंधळ उडवतो तो. PT आणि खेळ हे जे अनिवार्य विषयावर बोलताना तो काय करतो थोडासा गोंधळ उडवतोय कारण तो म्हणतोय की हा विषय जे आहेत ते अयोग्यरित्या आखलेला आणि निरर्थक असल्याची तो तक्रार इथे करताना आपला दिसतोय. पॉईंटलेस विषय आहे PT आणि गेम असं त्याचं बोलण्याचा तिथे उद्देश असतो. ठीक आहे. मिस्टर वेस्टर्न, मिसेस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन अरायझिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन. ओके. आता वरिष्ठ वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सादरीकरणातून निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी काही शिक्षकांची निवड होते. त्यामध्ये मिस्टर वेस्टर्न, मिसेस डेल इव्हान्स आणि मिस फिलिप यांची निवड तिथे होते. ठीक आहे. वेन डेनहॅम
pursues his inquiry on the necessity of requiring all students to take PT. ओके, सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण म्हणजे PT घेणं बंधनकारक आहे का याबाबत काय करतो तर डेनहॅम आपला प्रश्न पुढे ठेवतो. ठीक आहे. मिस्टर वेस्टर्न रिस्पॉन्ड क्वाईट रिडिक्युलसली ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट. आता मिस्टर वेस्टर्न काय करतात तर हा जो प्रश्न आहे तो हास्यास्पद ते त्याचं उत्तर देतात. विषय टाळण्याचा प्रयत्न करत ते काय म्हणतात तर फुशारकीने सांगतात ब्लस्टर हिज वे आउट द सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहेरन्स आर्ग्युमेंट. आणि काय करतात तर कुठलाही असा ठोस किंवा मग सुसंगत असा ते युक्तिवाद मांडू शकत नाहीत. म्हणजे त्याचं समाधान ते करत नाही आहे तिथं. ठीक आहे. Unexpectedly, the quite and hesitant Miss Phillips step in and give a sturdy defense of the practice. आता एकदम योग्य असं उत्तर कोण देऊ शकत नाही, मिस्टर वेस्टर्न देऊ शकत नाही. त्यामुळे शांत आणि संकोची स्वभावाच्या ज्या मिस फिलिप्स आहेत त्या पुढे येतात आणि या पद्धतीचं या ठाम असं ते समर्थन करतात. कशाचं तर PTच्या क्लासचं. ठीक आहे, असं ते समर्थन करतात. अँड डेनहॅम नोईंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड हॅज नो चॉईस टू बी रिस्पेक्टफुली सीज हिज हिटेड प्रोटेस्ट. आणि आता हे उत्तर दिल्यानंतर जो डेनहॅम आहे त्याला समजून घेतं की त्याचा जो काही उग्र विरोध आहे तो काय करतो तर तिथे थांबवतो आणि त्याला समजतं की आदरपूर्वक थांबण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि तो त्याचा उग्र विरोध तिथे थांबवतो. हिटेड प्रोटेस्ट आपण म्हणतोय. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. आणि हे सर्व बघून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेली जी प्रगती आहे त्याबद्दल ब्रेथवेट अत्यंत समाधानी असतात. हेच आपण या चॅप्टर नंबर 17मध्ये बघणार आहोत. परंतु हा चॅप्टर नंबर 17 जो आहे टू सर्व विथ लव या चॅप्टरला आपण काय करणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तो असणार आहे पार्ट 3. आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे जो होता कशावर तर सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट आणि थीम ऑफ द नोवेल हा चांगल्या प्रकारे समजलेला आहे. काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.